हो, हे माझेच केस आहे. हे असे केस होते, इतका प्रचंड हेअर फॉल होता आणि माझे केस जे आहे अगदी थोडेसे वाढले, की त्याला फाटे फुटायचे. ड्रायनेस खूप जास्त होता आणि सगळ्यात महत्त्वाचं हेअर ग्रोथ थांबली होती. पण जेव्हापासनं मी हे ऑइल बनवायला सुरुवात केली, स्वतः अप्लाय करायला सुरुवात केली, मी स्वतःसाठी सुद्धा वाळते आणि माझ्या मुलीना झाल्यापासून तिचे खूपच विरळ केस होते आणि तिच्यासाठी सुद्धा मला खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळाला. म्हणजे ह्या तेलाचं वैशिष्ट्य काय सांगू? मला खूप जबरदस्त पद्धतीने याने रिझल्ट दिलेला आहे. हेअर फॉल माझा थांबलेला आहे. हेअर ग्रोथला प्रमोट करतं. कोंडा वगैरे जर असेल तो सुद्धा घालवण्यास मदत करतं. ड्रायनेस कमी करतं. तुमचे जर चे स्प्लिट होत असेल म्हणजे त्याला फाटे फुटत असेल तरी सुद्धा तुम्ही हे तेल नक्की वापरा. आता ना मी हे तेलाचा स्टॉक रेडी करून ठेवतीये कारण मला या ताईंचे इतके मेसेज आले, की त्यांना बॉटल्स नेहमी त्यांनी सगळ्यात जास्त जर कोणी बॉटल्स घेतल्या तर त्यांनी घेतल्या आणि त्यांनी पुन्हा ऑर्डर दिली आणि मला असं झालं की मला नाही बनवायचं. त्या खूप मागे लागल्या शेवटी. मग मी म्हटलं चला बनवते. माझं सुद्धा घरचं तेल संपलं तर आपण बनवूयात. जर तुम्हाला हे तेल ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर 9322703150 हा जो नंबर आहे, तो नंबर वरती तुम्ही कॉल करू नका. बिलकुल कॉल रिसीव्ह केले जाणार नाही. मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर प्लेस करू शकता आणि जर तुम्ही 2 पेक्षा जास्त बॉटल्स घेतल्या तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी असणार आहे. आता इकडे मी 4 लिटर बनवत आहे. तर मी काय केलंय 2 लिटर कोकोनट ऑइल घेतलंय. तुम्ही बघू शकता आपण बिलकुल कसलंच भेसळ वापरत नाही. प्युअर कॅन पॅराशूटच्या मी घेतलेल्या आहेत. त्या पण 2 लिटरच्या मी घेतलेल्या आहेत. 2 लिटर कोकोनट ऑइल घेते आहे मी इकडे आणि 2 लिटर दुसरं ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल घेतेय. आता इथे तुम्ही 4 लिटर म्हणजे तुम्हाला थोडंच बनवायचं असेल तर फक्त पूर्ण खोबरेल तेल सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल तर पूर्ण मोहरीचं तेल सुद्धा घेऊ शकता. पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जास्त करून मोहरीचं तेल डोक्याला लावत नाही. बरं तिकडे यूपी बिहारकडे जर बघितलं तर तिकडे ते बायका मोहरीचं तेल डायरेक्टली लावतात आणि त्यांच्या केसांना ते सूट सुद्धा होतं आणि त्यांचे केस सुद्धा घनदाट राहतात. पण हे मोहरीचं तेल खूप जास्त थिक असल्यामुळे कधी-कधी आपल्याला ना तो हेअर फॉल जास्त प्रचंड प्रमाणात जाणवू शकतो. पण हे मोहरीचं तेल जर तुम्ही अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर खरंच हेअर ग्रोथ होते आणि मी जेव्हापासनं हा तेल वापरते ना खूप जबरदस्त रिझल्ट भेटले. आता बघा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय होतं, की आपण रात्रभर तर तेल नाही लावू शकत कारण खूप जास्त गरमी होते आणि तसंही आपण तेल लावलं आणि बाहेर गेलो तर तेल लावल्यामुळे पूर्ण धूळ वगैरे अट्रॅक्ट होते, आपल्या केसांवर बसते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कसं तेल लावायचं याची सुद्धा एक ट्रिक आहे आणि ती टिप तुम्हाला फॉलो करायची आहे. तर इकडे बघा बरोबर 4 लिटर ऑइल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. हे जे ऑइल आहे हे आपण आता सेकंड टाईम बनवतोय आणि मला खरंच खूप आनंद होतोय. पहिल्या ज्या सगळ्या बॉटल्स आहेत त्या सगळ्या गेल्या होत्या आणि ह्या सुद्धा आता अ, सगळ्या बॉटल ज्या आहेत ती जावोच हीच अपेक्षा कारण याचा खूप जबरदस्त रिझल्ट आहे बघा. आता बघा हे जे तेल आहे आपल्याला गरम करून घ्यायचंय. तुम्ही स्मॉल क्वांटिटीमध्ये बनवलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. आता मी पहिले कसं तेल बनवलं होतं त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मॉम्स मॅजिक ह्या आपल्या YouTube चॅनलवरती दिलाय. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला देईल किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आता बऱ्याच जणांचे कमेंट आले, की आमचं वय 55 पेक्षा जास्त आहे, 50 पेक्षा जास्त आहे. आम्हाला आमचं टक्कल पडतं आहे, तर आम्हाला केस येतील का? तर खरं सांगते हे तुमचं वयोमानानुसार टक्कल पडलेलं आहे. त्यामुळे ते केस जे आहेत ते तुमचं हे तेल जे आहे केस नक्कीच थांबवू शकेल. पण तुम्ही म्हणत असाल ते टक्कल पूर्ण झाकलं पाहिजे, तर ते करण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करावं लागते आणि ते आजकालच्या या धावपळीच्या याच्यामध्ये होत नाही, बरोबर ना? आता बघा मी इकडे घेतलेला आहे 4 ते 5 कांदे चांगले उभे चिरून घेतले आणि लालच कांदा इकडे आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की कांद्याचा स्मेल येतो, तर तुम्ही कांद्याची क्वांटिटी कमी करू शकता. पण तुम्हाला पांढरा कांदा घ्यायचा नाही, लाल कांदा घ्यायचा आहे आणि उभा चिरून मी इकडे घेतलेला आहे. याच्यामध्ये टाकलेला आहे बघा. आता यामध्ये अजून आपल्याला बाकीचे इन्ग्रीडियंट टाकायचे आहेत. तुम्हाला जे इन्ग्रीडियंट अवेलेबल होतील ते टाका. जे नाही होतील नाही टाकलं तरीही चालणार आहे. आता बघा यामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रीडियंट्स घालूयात. आता इकडे एलोवेरा मी चांगली धुवून आणि कापून यामध्ये टाकून घेते आहे. रॉ एलोवेरा आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते आपल्या केसांना मॉइश्चराइज ठेवण्याचं काम करते, हायड्रेट ठेवण्याचं काम करते. आपल्यालाच खूप जास्त ड्रायनेस असेल तर आता तो बघा कमी यामध्ये करण्याचं अर्धी काम वाटी करते. मेथी दाणे, अर्धी वाटी जवस सगळं काही टाकलेलं आहे आणि काय-काय घेतलंय तुमच्यासोबत मी शेअरच करते आहे. त्यानंतर आता इथे जे आहे मला यावेळेस जसं की मागच्या वेळेस मला काही म्हणजे काही फुलं असेल किंवा पानं असेल तर नाही भेटले होते, तर मी पावडर वापरलं होतं. पण यावेळेस मला जी फुलं पानं लागत होती ती सगळी काही मला भेटली. आता यामध्ये मी जास्वंदाची फुलं, पानं, कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत. त्याचबरोबर यामध्ये मी कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये जे आहे आवळा घेऊ शकता. त्याचबरोबर कलुंजी म्हणजे कांद्याचं बी घेऊ शकता. पण ऑलरेडी आपण यामध्ये
कांदा वापरलाय त्यामुळे मी इकडे कांद्याचं बी घेतलेलं नाही. अजून काही पावडर आहे त्या सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. यामध्ये मी ऑलरेडी तुमच्यासोबत जे शेअर केले होते आधी व्हिडिओ, त्याच्यातले पण काही इन्ग्रेडियंट यामध्ये टाकलेले आहेत आणि खरंच खूप जबरदस्त तेल होतं. यामध्ये आपण जवस टाकल्यामुळे याला बघा असा फोम सुटलाय, म्हणजे असं फेस सुटलेला आहे याला, आणि हे जवसामुळे होतं. पण त्याने आपले केस खूप छान घनदाट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलायम राहतात. मेथी दाण्यामुळे ना आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं, तिथला ड्रायनेस कमी होतो आणि केस वाढण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पाण्यामुळे जे डॅन्ड्रफ वगैरे झालेला असतो, म्हणजे फंगस वगैरे जी झालेली असते ना आपल्या केसांच्या मुळाशी, ती रोखण्यास मदत करते. आता बघा यामध्ये मी सगळे सीड्स जे आहे ते टाकून घेते आहे आणि हे आपल्याला शिजवायचं कितपर्यंत हे जाणून घेणंही तेवढे गरजेचं आहे. यामध्ये आपण जे हिरवे पानं टाकलेले आहेत, ते हिरवे पानं जोपर्यंत असे कडक होत नाही किंवा यामध्ये टाकलेला कांदा जोपर्यंत काळपट होत नाही, यामध्ये टाकलेल्या ज्या काही बिया आहेत जसं मेथीदाणे वगैरे हे जोपर्यंत ब्राऊन होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचंय. जर तुम्ही यामध्ये टाकलेलं जेही असेल आणि ते व्यवस्थित नाही होऊ दिलं, तर तुमचं तेल हे जास्त दिवस टिकणार नाही आणि ते आता उन्हाळा आहे त्यामुळे ते तेल जे आहे ते व्यवस्थितरित्या न शिजवल्यामुळे त्यामधनं वास सुद्धा येऊ शकतो आणि लवकर खराब सुद्धा होऊ शकतं. आता मी आधी दुसरं पातेलं घेतलं होतं अॅल्युमिनियमचं, मला असं वाटलं होईल त्यात, पण त्यातमध्ये जवस वगैरे टाकल्यामुळे त्याला फोम येत होता. शेवटी मी जे स्टीलचं पातेलं, माझं असं होतं की मला रात्रभर तर ह्या स्टीलच्या पातेल्यातच ठेवायचं, तर मी रात्रभरासाठी त्यात काढून ठेवेल, पण ते जमलं नाही. शेवटी मला मोठंच पातेलं घ्यावं लागलं आणि मग मी त्यामध्ये हे पूर्ण ट्रान्सफर केलेलं आहे. आपल्या तेलाची किंमत ही खूप अफोर्डेबल आहे. जर तुम्ही एकच बॉटल केली तर तुम्हाला शिपिंग चार्जेस लागेल, पण एकपेक्षा जास्त केली तर तुम्हाला फ्री शिपिंग मी देणार आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हे शिजू द्यायचंय. मंद आचेवरती याला कमीत कमी तरी 1 तास लागतो आणि जर जास्त क्वांटिटी असेल तर जास्त सुद्धा लागू शकतं. आता तुम्ही बघू शकता जे पानं वगैरे टाकले होते ते सगळे वरती आले आणि कडक झालेले आहे आणि सगळं व्यवस्थित झालंय. आपल्या तेलाचा कलर सुद्धा चेंज झाला. आता इथे आपल्याला मेन आहे ते म्हणजे हे गाळून घेणं. आता इथे बघा मी यावेळेस पावडर बिलकुलच वापरल्या नाहीत, कारण मला सगळं काही व्यवस्थितरित्या त्याची पानं भेटली होती. त्यामुळे मला यावेळेस ना हे गाळून घेणं खूप इझी झालं. नाहीतर मला जे सुती कापड घेऊन त्याचे मागच्या वेळेस पावडर यूज केलं होतं, तर 2 ते 3 वेळेस मला हे व्यवस्थितरित्या गाळून घ्यावं लागलं. पण यावेळेस अशा पद्धतीने केलंय आणि उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही तेल बनवता तेव्हा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कडुलिंबाचा पालाचा नक्की वापर करा, जेणेकरून कोंडा वगैरे होणार नाही किंवा तुमच्या केसांमध्ये जर काही फंगस वगैरे असेल तर ते सुद्धा निघण्यास मदत होते. आणि या पद्धतीने हे तेल आपलं तयार झालेलं आहे. पण हे तेल आत्ताच तयार झालेलं नाही. ह्या तेलाला आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे कंटेनरमध्ये भरायचं आहे. 100 mlचंच कॅपॅसिटी असणारे कंटेनर सध्या आपल्याकडे आपण देतो आहे. तुम्हाला हे तेल ऑर्डर करायचं असेल तर 9322703150 वरती तुम्ही क्लिक करू शकता. आता बघा हे मला 2 ते 3 वेळेस जे आहे गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा ही प्रोसेस अशीच करायची आणि जर तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये हे बनवत असाल तर लोखंडी भांडं तुमच्याकडे असेल तर नक्कीच लोखंडी भांड्यामध्ये बनवा आणि आपल्याला जर चांगला प्रतिसाद भेटला तर आपण नक्कीच मोठी कढई घेणार आहोत. या पद्धतीने आता आपल्याला हे 2 ते 3 वेळेस गाळून घ्यायचं. आता यामध्ये आपण जो काही पाचोळा वगैरे वापरलेला आहे, आता तो कडक झालाय, त्यामध्ये काहीच नाही राहिलं, ते सरळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि इझिलीरित्या तुम्ही या पद्धतीने हे गाळून घेऊ शकता. हे जे काही तेल आहे हे कोणीही वापरू शकतं, लहानांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळे वापरू शकतात. आता जर यूथ असतील आणि त्यांची खूप केस गळती असेल त्यांना 100% रिझल्ट मिळणार. लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा खूप विरळ केस आहे त्यांनाही 100% रिझल्ट मिळणार. पण ज्यांचं वय 50-60 च्या पुढे आहे आणि वयोमानानुसार त्यांना केस कमी झालेत, अशांनी जेवढे केस आहेत तेवढी केस गळती तुमची नक्कीच थांबणार आहे. पण जर टक्कल पडलेला आहे आणि तुम्ही म्हणाल की आता ह्या वयामध्ये मला येईल का केस, तर पुन्हा सांगते त्यांनी नाही घेतलं तरीही चालेल, पण तुम्ही जे केस आहे ते वाचवण्यासाठी सुद्धा या तेलाचा नक्कीच वापर करू शकता. आणि ज्यांचे कोणाचे अकाली पांढरे केस झालेले आहेत अशांनी तर यामध्ये आवळा नक्की टाकावा, जेणेकरून तुमचे केस जे आहे ते नक्की काळे होतील. आता हे मी अशा पद्धतीने 3 ते 4 तास असंच ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हे असंच मी रात्रभर यामध्ये ठेवणार आणि यामध्ये तुम्ही रोजमेरी सुद्धा टाकू शकता. रोजमेरी यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपलं हेअर ऑइल तयार झालेलं आहे. हे हेअर ऑइल केस धुण्याच्या 2 तास अगोदरच लावायचं आहे उन्हाळ्यासाठी आणि नंतर केस धुवायचे आणि जो शॅम्पू तुम्हाला सूट होतो आणि जर हर्बल शॅम्पू असेल
तर बेस्ट आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचंय. जो शॅम्पू तुम्ही वापरता तो आणि हे तेल केस धुण्याच्या 2 तास अगोदर उन्हाळ्यासाठी. हिवाळ्या पावसाळ्यात तुम्ही रात्रभर लावून ठेवलं तर जबरदस्त आहे. या पद्धतीने करा, तुमचा रिझल्ट तुम्हाला जबरदस्त भेटेल. माझा स्वतःचा आणि माझ्या मुलीचा रिझल्ट आहे. तर तुम्हाला हे तेल हवं असल्यास 9372703150 यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचा ॲड्रेस पाठवा. तुम्हाला किती बॉटल हवे आहेत ते त्यावरती पाठवा. मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. एकदम आपल्या गावाकडे जे आहे म्हणजे हे तेल असल्यामुळे ना इंडियन पोस्टने येत नाही. त्यामुळे शहरी भागात इझिली हे पोहोचू शकतं. एकदम अशा गावामध्ये म्हणजे तालुका, जिल्हा ठिकाण असेल तर येतं. पण गावाकडे येणं मुश्किल होतं. इंडियन डाक पोस्ट असेल तर नक्कीच येतं. पण त्यासाठी सॉरी आणि नक्की मेसेज करा आणि ह्या तेलाचा वापर करून मला नक्की सांगा की तुम्हाला कसा रिझल्ट आला. चला बाय.